थांबा पंच, तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. भैरो पार किती किसला पैसा आहे त्यासनी समजलंच आहे आणि आपल्यासनीच मदत होईल. होय होय मदतच होणार मदतच होणार. पंच बाळू सत्यावाला सवना नांद होत नाही आणि बाचं म्हणणं आहे का बाळू तिकडे धाडायचं. तिकडे धाडायचं म्हणजे जावई बापू नंतर त्यांना जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून म्हणलं. अयो बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे. मग कधी जाणार आहे बाळू? जातोय तू जाणार नाही म्हणतो. अयो यो यो नाही जाणार म्हणजे अयो म्हणजे जायला पाहिजे न जाऊन कसं चालेल. अयो बोलवा त्या बाळूला मी बोलतो. बाळू काय अडचण तर नाही ना? नाही नाही वाईच बोल ना चाललं होत. असं काही अडचण तर सांग. पंचासनी वाईच तुझ्या संग बोलायचं होत. सारखं काय बोलायचं असतो पण ऐकून तरी घे की एकदा. असू दे असू दे असू दे. अरे बाळू तुमच्या घरच्यांचा विषय माझ्या लक्षात आला बघ. तर त्यांचं जे म्हणणं आहे की तू जावई बापूंच्या घरी जाऊन राहायला पाहिजे जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर मला म्हणजे सगळ्यांनाच तसं वाटतं. अरे बाबा त्याच्या घरच्यांना काय करायचं ते त्यांना ठरवू द्या की. यो येत त्या. अरे बाबा त्यांना गरज आहे आणि शिवाय बाळू त्यांचा जावई आहे. ते काही बी असलं तरी बी बाळूला जर नाही जायचं असेल तर ते नाही जाणार नाही का रे बाळू? तुझं पंचाच काय वाजलं आहे का? जाऊ दे तुमचं तुम्ही बघून घ्या. हा तर तुमचं काय म्हणणं आहे? मी तिकडे जाऊन राहायचं काय का? मी तिकडे जाणार नाही. यो असं कसं जाणार नाही? मग त्यांची जबाबदारी कोण घेणार मग तुम्ही? आमच्या घरात काय करायचं ते आमचं आम्ही बघून ठेवू. मस्ती काय करायचं आहे? यो 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 मयप्पा कसं बोलतोस बघितलं? यो कधी पण मदत करायला आलं की असाच बोलतो. अयो तुझ्या घरच्यांची इच्छा आहे आणि आम्हालाही तसं वाटतं म्हणून बोललो बघा. कोणाचं कशात भलं आहे ते मला चांगलंच ठाव आहे. तुम्ही नका सांगू. तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलं ना व की मी बघून घेईन. हा ना आता काय बोलला तर हे बघा मयप्पा मी सांगायचं काम केलं परत विषयाचा चावडीवर आला तर चला रे चला. बरोबर बोलला बाळू. तू काय जेवून जाणार आहेस का? नाही नाही हे काय निघालं निघ मग. एखादा माणूस सावतावून मदत करायला घरला येतो तुमच्या त्याच्याशी कसं बोलायचं समजत नाही वय. कोणा संग कसं बोलायचं मला चांगलंच ठाव आहे. घरातलं समदेश आहे त्या पंचाला सांगायचं बंद करा आधी. अरे आता मला शिकवणार का तू?
तू मला सांगणार का काय करायचं आणि काय नाही ते? काय चुकीचं आहे ते सांगतो हाय म्या. मोठ्यांशी कसं बोलायचं ते समजत नाही तुला, आणि तू सांगणार तू बराबर. आवा म्या काय म्हणते? म्हणा की तुम्ही काय म्हणलं नाही, याची कड घेतली नाही, असं होईल का? तसं नाही, या इशावर आपण नंतर त्याला बोलत नाही चालणार का? याचं अजून कुठे जायचं ठरलं नाही का? ते ठरलं का मग बोलू, म्हणजे याला जाता येईल. होय ना व? तुमचं बी डोसकं गरम हाय आणि त्याचं बी, म्हणून म्हणलं म्या. कड घ्यायची बंद कर, भल्यासाठीच सांगतो. हाय माझं भलं कशात आहे ते मला चांगलंच ठाव आहे. काय ठाव रे तुला? अरे समजा गावाला समजतंय काय करायला पाहिजे ते. त्यांच्या बाच खात नाही मी त्यांचं ऐकाया. अरे पण हिथं माझ्या घरात खातो का नाही ते बी नाही. गुंडू, कामात आहेस का? जरा बोलायचं होतं. नाही, किरकोळ काम आहे, करेन नंतर. मी काय म्हणते, तू तुझ्या आप्पांसोबत पटवून का घेत नाहीस? अय्यो तसं काही नाही अव्वा. मला जे पटत नाही त्याला मी विरोध करतो. त्यांना ते आवडत नाही आणि तुलाही आवडत नाही. आता आम्हाला न आवडण्यामागे काहीतरी कारण असेल ना? उगाच आम्ही तुला चूक म्हणू का? अय्यो मग मला काय वाटतं त्याचं काय? तुम्ही उगीच दुसऱ्यांना त्रास होईल असं वागता. मला ते आवडत नाही. त्रास होईल असे वागत नाही. बऱ्याच वेळा गरजेचं असतं म्हणून भाग घेतो आम्ही, नाही तर आम्हाला काय गरज? अय्यो मग बाळूच्या आयुष्यात काय चालू आहे याच्याशी अप्पांना काय घेणं देणं? आणि तूही साथ देतेस त्यांना, काय गरज आहे काय या सगळ्याची? गुंडू, काही समजत नाही तुला. झालं, हे जर मत आहे तर मग बोलून काय उपयोग? आधीच त्याला धाकात ठेवायला पाहिजे होते. अय्यो माझे चुकले. डोक्यावर बसवून ठेवले त्याला मी. अय्यो त्याचेच परिणाम. किंमत दिली त्याला. हेनरी, काय झाले? असे एकटेच काय बडबडत आहात? यो वैजंता, मी आता मयप्पाकडे जाऊन आलो. बाळूचं काय करायचं याची चर्चा करत होतो. तात्या सगळ्यांसमोर माझ्या विरोधात बोलला. अय्यो एवढी हिंमत वाढली. मग तुम्ही काही बोलला नाहीत का त्याला? अय्यो वैजंता, काय बोलणार? अय्यो बाळूच्या विषयावर चर्चा करायची की तात्यावर बोलत बसू? अय्यो बाळूचा काय विषय होता? अय्यो मी सांगितलं की बाळूने त्याच्या घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणून, त्याने तिकडे जायला पाहिजे म्हणून. अय्यो अय्यो मग काय ठरलं? अय्यो काही नाही, सगळा घोळ घालून ठेवला त्या तात्याने. हेनरी, गावकरांच्या मनात आपल्याबद्दल कोणी भरवलं नसेल ना? अय्यो माहित नाही, पण बाळू जर आता गावात राहिला तर ह्या गावात या पंथाला किंमत राहणार नाही. आधी त्या बाळूला गावाबाहेर काढायचं, मग तात्याकडे बघू. अय्यो त्या दोन्ही गोष्टींची काही एक गरज नाही म्हणतो मी. आणि तात्याचं म्हणाल तर तो मूर्ख आहे, आणि बाळूचं काय करायचं ते त्याच्या घरचे बघतील. ए गुंडू, तू त्या बाळू सारखं बोलू नको. अय्यो अप्पा, तसं नाही. काळ बदलला आहे, काळानुसार बदलायला हवं. पूर्वी सगळे निर्णय एकाच्या मतानं किंवा तोंडी होत असत, पण आता सगळं बदललं आहे. कायदा आला आहे म्हणून